तर नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून चायनामध्ये एक नवीन रोग आला आहे जो कोरोनाचा मोठा भाऊ आहे आणि त्याचे नाव आहे HMPV व्हायरस. आता ही गोष्ट मला सुद्धा पूर्णपणे माहित नाही की चायनामध्ये रोग आला पण आहे की नाही. मी एखादा व्हिडिओ बघतोय आणि तो संपूर्ण देशातल्या जनतेला वेडवण्याचं काम करतोय. तुम्ही विचार करा, मी एक देशाचा जर्नलिस्ट आहे आणि हे आपले टीव्ही न्यूज चॅनल आहे. आता याच्यावर माझे काम देशातल्या जनतेला जागृत करणे बिलकुल नाही. गव्हर्नमेंटच्या चुका जनतेला सांगणे बिलकुल नाही. देशामधल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे बिलकुल नाही. तर माझे काम आहे या देशातल्या जनतेला भिडवून ठेवणे. तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. गेल्या 2-4 दिवसांपासून आपण न्यूज चॅनल उघडले की आपल्या समोर एक नवीन टेन्शन आले आहे आणि ते म्हणजे चीनमध्ये पसरलेले HMPV व्हायरस आणि ते आपल्या देशात सुद्धा पसरण्याची भीती आहे. आता ज्या प्रकारे न्यूज चॅनलने आपल्या समोर या व्हायरसला दाखवले आहे त्या प्रकारे संपूर्ण देश हा टेन्शन मध्ये आहे. पण खरंच हा व्हायरस जीवघेणी आहे का नाही हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये. कारण बरेच इन्फ्लुएन्सर ज्यांचे लाखोवर फॉलोअर आहेत ते सुद्धा या व्हायरस बद्दल काहीच माहिती न घेता एका फोटोच्या आधारे या व्हायरस बद्दल चुकीची माहिती देशामध्ये पसरवत आहेत. तर सर्वात पहिलं तुम्ही हे न्यूज बघून घ्या. कारण चीनमध्ये पसरलेल्या कोरोना सारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन आता वाढलंय. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय, कारण हा नवा HMPV व्हायरस लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी अतिशय 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 धोकादायक आहे. जेव्हा कोरोना भारतात आला होता तेव्हा त्याचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला. याच पार्श्वभूमीवर केरळ आणि तेलंगणा राज्याला अलर्ट देण्यात आलाय. रोजगारासाठी केरळचे लोक विविध देशांमध्ये विखुरलेले आहेत आणि त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, आजारी लोक तर गर्भवती महिलांना मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. HMPV नाम का वायरस चाइना में स्प्रेड होता जा रहा है और इतना स्प्रेड हो गया है कि वहां पे स्टेट ऑफ इमरजेंसी ऑलरेडी डिक्लेयर हो गई है एज पर न्यूज आर्टिकल्स. कोविड के ठीक 5 साल बाद वापस से एक नया या न्यूज बघून मी सुद्धा टेन्शन मध्ये आलो होतो. इंस्टाग्राम उघडले की सर्व कमेंट्स मध्ये सर्व शाळेतले लेकर कमेंट करत आहेत की आता शाळांमध्ये गेमिंग चालू. तसेच खूप जण वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत आहेत. पण जेव्हा मी हे व्हिडिओ बघितले आपल्या देशवासियांचे जे चीनमध्ये राहत आहेत तेव्हा मला जरा शांती मिळाली आणि ते व्हिडिओ तुम्ही पण बघून घ्या. भाई हमने सुना है कि चाइना में कोई कोविड आ गया भाई, कोई नए तरीके का कुछ हो गया भाई. किससे सुना ये? पहले तो मुझे बताओ ये सुना किससे है? मुझे भी दिन में 50 लोगों ने पाकिस्तान से भेज दिया कि भाई चाइना में कोविड आ गया. अबे भाई कौन सा कोविड आया है? कहाँ है कोविड? दिखाओ लोगों को कहाँ है कोविड. सारे चाइनीज बोल रहे हैं कुछ नहीं है भाई, मैं चाइना में हूँ, कुछ नहीं है चाइना में. चाइना में बिल्कुल सब कुछ ठीक है. लोगों के कारोबार वैसे ही पूरी दुनिया में बर्बाद है. वैसे लोग डरे में मजीद लोगों को मत डराएं भाई. ये फॉल्स खबरें फैला के लोगों को मजीद टेंशन में मत डालें. चाइना में सब कुछ अप टू डेट है, सब कुछ परफेक्ट है. ये नॉर्मल सा फ्लू है जो पूरी दुनिया में होता है, यहाँ भी चल रहा है. तो ये कोई वायरस नहीं है भाई, सब कुछ ठीक है, सब परफेक्ट है चाइना में. ऑल इज गुड. कि कोई वायरस स्प्रेड हो गया, अगर ऐसा कोई वायरस स्प्रेड भी होता. अब मैं स्कूटी लेके ना रोड पे आ गया हूँ और आपको यहाँ पे रोड पे भी दिखाता हूँ कि भाई इतनी गाड़ियाँ चल रही है. अगर वायरस नाम की ऐसी कोई चीज भी है तो इतने लोग गाड़ी लेके निकल कैसे रहे हैं, इतनी हलचल कैसे है रोड पे. देखो ना, मतलब ठंड बहुत हो रही है फिर भी लोग बाहर निकल के आराम से एंजॉय कर रहे हैं. किसी ने कोई मास्क नहीं लगा रखा. अब सामने से क्राउड आ रहा है, ठीक है. अब यहाँ पर देखना, जितने भी क्राउड है ना, इसमें से कोई रेयरली आपको 1-2 बंदा मिल जाएगा जिसने मास्क लगा रखा होगा, वरना बाकी लोग ना आराम से एंजॉय कर रहे हैं. विंटर बहुत हो रही है, बस ये है. और इसलिए मास्क लगा रखा है कि भाई फेस पे उनको ठंडी हवा ना लगे. लेकिन ऐसा कुछ भी नहीं है कि कोई वायरस स्प्रेड हो गया. अगर ऐसा कोई वायरस स्प्रेड भी होता तो भाई यहाँ के लोग भी तो, इनको भी तो पता चलता. ये तो चाइनीज है, ये लोग भी तो प्रोटेक्शन लेते हैं ना भाई बचने के. चाइना की वुहान सिटी में थोड़ा सा अटका हूँ. चलो एक चीज और दिखाता हूँ. नो देखो, किसी के चेहरे पे कोई मास्क लग रहा है. मैं खुद बिना मास्क के घूम रहा हूँ. बताओ कहीं किसी के चेहरे पे कोई मास्क है? मुझे भाई इतने कमेंट है, मेरे हर व्लॉग पे कमेंट आ रहे हैं कि ऐसा कुछ है कि, तो भाई कुछ भी नहीं है. खैर भाई मैं हर सिटी की हालत बता दूंगा. चाइना में मेरे यार दोस्त भी है जो इंडियन योगा टीचर है. मेरे भाई है मेरे से 1500 किलोमीटर दूर. मेरी फैमिली के 3-4 मेंबर है. तो सारू से मैंने वैसे भी जानकारी निकाल ली. चलो भाई, संघाई में हो, बीजिंग में हो, कोई सी और सिटी में हो, और वुहान में तो मैं खुद. आता हे व्हिडिओ दाखवून मला असं म्हणायचं नाही की तो रोग बिलकुलच नाही. तो रोग असू पण शकतो, पण तसा नाही ज्या प्रकारे आपल्या देशातली मीडिया आपल्याला रोग दाखवते आहे. कारण आपल्या देशातली मीडिया ही इतकी नीच झाली आहे, जिला आपण 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी मानायचो ती आज 4th पिलर ऑफ पॉलिटिकल पार्टीज झाली आहे. कारण आपण बघू शकतो की बरेच मीडिया चॅनल हे लोकांना जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर भडकवायचे काम करत आहेत, त्यांच्या मनात भीती घालत आहेत. आणि जर याच्यावर सुद्धा लोक पेटले नाहीत तर लोकांच्या मनामध्ये असे एखाद्या रोगाबद्दल भीती घालतात. आणि जे देशाचे महत्वाचे मुद्दे आहेत, जसे की देशात वाढता टॅक्स,
देशात वाढती महागाई, देशात वाढती बेरोजगारी, गरिबी याच्यावर मीडिया बोलायला नकार देते. सर्वच मीडिया चॅनल असे नाहीत, बऱ्यापैकी मीडिया चॅनल असे आहेत जे देशातील महत्वपूर्ण मुद्दे या देशातील जनतेसमोर मांडतात. पण या व्हिडिओतून मला एवढं सांगायचं होतं की ज्या व्हायरसची भीती आज आपण घेऊन बसलो आहे, तो व्हायरस अजून चीनमध्ये सुद्धा नीट पसरलेला नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मनातली भीती काढून टाका. आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की आता शाळा बंद, गेमिंग चालू, हे विचार मनातले काढून टाका. लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही, त्यामुळे अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष द्या. आधीच आपल्या देशाची परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या देशाची परिस्थिती खूप हालाकीची होऊ शकते. त्यामुळे जागृत व्हा, एकत्र राहा, देशाला पुढे नेण्यासाठी कार्य करा. धन्यवाद.